नमस्कार सर्वांना, रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। मान्य व्हिडिओ थोडासा लेट येतोय, पण एक छोटीशी स्टोरी मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायची आहे। जुनी स्टोरी आहे, खूप इंटरेस्टिंग आहे। शेवटपर्यंत नक्की ऐका आणि काही चुकलं तर मला नक्की रिकरेक्ट करा। तर झालं असं की नीतू मानके नावाचे प्रख्यात हार्ट स्पेशालिस्ट होते। आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये नावाजलेले डॉक्टर होते ते। माननीय बाळासाहेब ठाकरेंची देखील शस्त्रक्रिया त्यांनीच केली होती। विनोदी स्वभावाचे होते, कर्मावरती विश्वास होता, पण देवावरती त्यांचा अजिबात विश्वास नव्हता। तर एक दिवशी त्यांची दिल्लीला अर्जंट मीटिंग होती, त्यासाठी त्यांनी फ्लाईट बुक केली। काही कारणास्तव त्यांची फ्लाईट कॅन्सल झाली, तर त्यामुळे त्यांनी बाय रोड जायचं ठरवलं। त्यांनी त्यांची कार काढली आणि ट्रॅव्हलिंग करायला सुरुवात केलं। भरपूर वेळ कार चालून झाल्यानंतर अचानक आभाळ जे आहे ते काळे कुट्ट झाले। जोरजोरात पाऊस यायला सुरुवात झाली। इतक्या जोरात पाऊस होता की त्यांना समोरचं काही दिसत नव्हतं। अशामध्ये गाडी चालवणं रिस्की होतं। ते देखील गाडी चालवून खूप थकले होते, त्यामुळे त्यांनी ठरवलं की आता आपण जे काही समोर हॉटेल किंवा घर दिसेल तिथे आपण आश्रयासाठी थांबायचं। तर त्यांना एक घर दिसतं। घर म्हणजे काय, छोटीशी एक झोपडीच होती ती। तर त्यांनी जसं तिथे गाडी थांबवली, दार ठोकवला, तर त्यातून एक स्त्री बाहेर आली। तर त्या स्त्रीला त्यांनी सगळी घडलेली हकीकत तिला सांगितली। तर तिने देखील त्यांना घरात घेतलं, कारण खूप पाऊस होता। त्यांना पाणी दिलं, संध्याकाळचा वेळ होता त्यामुळे गरम गरम चहा दिला। तिचं बाळ पाण्यामध्ये झोपलं होतं, त्याला झोका देऊन तिने देवपूजा करायला सुरुवात केली। तर डॉक्टर देखील बघतात की ती कशा प्रकारे देवपूजा करते। तिची देवपूजा झाल्यानंतर डॉक्टरांनी तिला सहज विचारलं की तुमचा देवावरती विश्वास आहे का। तर तिने त्यांना सांगितलं की सर, जे बाळ माझं पाळण्यामध्ये झोपलंय ना, तर त्याला हृदयाचा खूप मोठा आजार आहे। त्यासाठी आम्ही त्याला भरपूर तालुक्यातल्या डॉक्टरांकडे फिरवलं, पण त्याला कोणत्याच डॉक्टरांचा फरक पडत नाहीये। डॉक्टरांनी सांगितलं आता त्यांना एकच डॉक्टर वाचवू शकतात, ते म्हणजे डॉक्टर नीतू मानके, जे मुंबईला असतात। खूप मोठे प्रख्यात डॉक्टर आहेत। तर आमच्याकडे सर्जरीसाठी काय, तर मुंबईला जाण्यासाठी देखील पैसे नाही आहेत, पण माझा देवावरती विश्वास आहे की तो एक ना एक दिवस आम्हाला त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। तर हे जेव्हा डॉक्टर ऐकतात तेव्हा डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकते। ते पूर्ण फ्लॅशबॅकमध्ये जातात की हा निव्वळ योगायोग नव्हता। अचानक फ्लाईट कॅन्सल होणं, त्यांनी गाडी चालवून इथपर्यंत येणं, अचानक पाऊस पडणं आणि अशा घरामध्ये मदत मागणं की ज्या घरामध्ये त्यांची खरंच गरज होती। आणि ते एवढे भावूक होतात की त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात की आज मी असाच इथे नाही आलोय, हिचा देव मला आज इथपर्यंत घेऊन आलाय। ते त्या स्त्रीला सांगतात की ज्या डॉक्टरांना तुम्ही शोधताय तो दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतः आहे। तर ती स्त्री देखील खूप भावूक होते, देवाचे आभार मानायला लागते। तर अशा प्रकारे आपण कधी कधी विचार करतो ना की देव नक्की आहे का नाही आहे, तर मनापासून त्याचा धावा केला ना, तर तो आपल्यासाठी नक्की धावून येतो। कर्मावरती विश्वास ठेवाच हो, 100% आपले कर्म चांगले ठेवा, पण त्याच्यासोबत समजा आपल्या देवाची पण आपल्याला साथ असेल ना, तर कधीच कोणाचा आपल्याला त्रास होत नाही किंवा कधीच आपल्याला कोणती गोष्ट कमी पडत नाही। थँक्यू।